गडावर नंतर गडावर ही खात अशी हा 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 हा? हा ती कोपरा एकदम नाही, थोडा इकडं. माहिती आहे, समजलं. हा ती सापडी माणसाला वगैरे बांधायला. कोणाला? माणसाला? सफर काढायला सफर. काय करू जातो. आता एकदा वर- रोन्या कुठं? रोन्या कुठे चाललायस? अरे जायचंय वर अजून आपल्याला. तिकडे जायचंय, तो जो सुळका दिसतोय त्या तिकडे जायचं आपल्याला. पण तिकडे जाण्यासाठी असा रोड नाही आहे सर, तर असा आहे. इकडून मग असा, मग असा असा चढत चढत आपल्याला मग तिकडे जायचं आहे. जर तोल गेला तर डायरेक्ट खाली जाईल दरीमध्ये. खोल आहे बघ, बघ वानर, तेव्हा छोटा जबरदस्त खोल आहे रे. जबरदस्त उंच आहे, डेंजर आहे. खाली गेले की डायरेक्ट दरीचा. इथून दिसतोय तो त्या तिकडे वासोटा फोर्ट आहे. अथवा षोडश दंडी दांड बांधा रुद्राक्ष सुरक्षण सिक्के माझे एक बांधा पुन्हा शिवस्वरूप घडवणी त्यावरून करत असताना तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो चिपळूणमधूनच सकाळचा चहा व नाश्ता उरकून नागेश्वरला जाण्यासाठीचा आमचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात आम्ही एकूण 6 जण होतो. माझे 3 मित्र, 2 भाचे आणि मी. कोकणातली ही निसर्गरम्य सकाळ पाहून मन खूप हर्ष उल्हासित झालं होतं आणि ट्रेक करण्याची एक्साइटमेंट अजूनच वाढत होती. सुप्रभात मित्रांनो, मी नंदकुमार भोसले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलोय नागेश्वरी ट्रेकिंगसाठी. हे जे लोकेशन आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण या शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहे आणि साधारण 1.5 ते 2 तासाचा ट्रेकिंगचा प्रवास आहे. आणि मी माझ्या मित्रांसोबत आलेलो आहे ट्रेकिंगसाठी. सो आता वरती आपण जाऊन बघणार आहोत की तिथं काय काय असणार आहे. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे आणि आपला ट्रेकिंगचा प्रवास देखील दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ट्रेकच्या सुरुवातीलाच या थकवणाऱ्या पायऱ्यांचा अनुभव मिळाला. मित्रांनो, नागेश्वर हे ठिकाण जरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असले तरी ते सातारा जिल्ह्यात असलेल्या वासोटा किल्ल्यापासून फक्त 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे.
व नागेश्वरमधून वासोटा किल्ल्याला सुद्धा जाता येते. लोड मेंबर लोड. चालायला सुरुवात करून 10 मिनिटं पण झाली नाही आहेत आणि आताच दमल्यासारखं होतंय. हा हा हा, जबरदस्त वातावरण आहे. पक्ष्यांचे आवाज भारी येतात ना. हो. आणि आता जर्किंग काढण्याची वेळ आली, कारण चालून चालून बॉडी हीट झाले, गरम व्हायला लागले. सो सकाळचे साधारण 8-8:15 झालेत, आम्ही चालायला चालू केले. सो 25 ते 30% आपली ट्रेक कंप्लीट झालेली आहे आणि थोडा थोडा आता सुळका दिसायला चालू झालाय. बरेचसे मित्रमंडळी आपली पुढे गेलेले आहे. ही खाच अशी हा 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 हा? हा, ती कोपरा एकदम नाही, थोडा इकडं. माहिती आहे, समजलं हा की खाच, पण तो तिथं वरती पायरे बिरे आहेत ते कुठं आहेत मग? हा बघ, हा बघ, हा स्पॉट. हा इथं तू खालडा म्हणतो कोपरा, नाही नाही, हा इथून आलास की इथे ठीक आहे. काय दिसतच नाही. काय दिसत नाही. ती सापडी माणसाला वगैरे बांधायला, कोणाला? माणसाला? कपार काढायला, कपार. हा हा. हा बघा स्पॉट तुम्हाला व्यवस्थित भेटेल एकदम. जंगल रान आहे थोडंफार. पावसाळ्यात तर फुल पाणी असते. तरी चांदोलीत एवढं असं घनदाट जंगल नव्हतं. रोहन, कसं वाटतंय? आणि हूं कर रहे हो, कुछ तो बोलो. नववीतनं डायरेक्ट रोहन आता झालाय. हा मस्त वाऱ्याची झुळूक लय भारी लागली. असं पावसाळी वातावरण नसतंय, वारा नसतंय. हीच खरी मजा आहे कोकणातली. लोकांना फक्त समुद्र माहिती आहे कोकणातला. ही मजा माहित नाही. जंगल डोंगर नाही माहिती. हा, एक अनुभव उन्हाळ्यातला.
अंबानी काजू नाही हे असले पण खाण्याचं ठिकाण आहे. कट कट इथं कट मारावं लागेल दीपक. सह्याद्रीच्या कुशीत एक निवांत क्षण, अल्टिमेट निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या सानिध्यात या कोकण भूमीत, परशुराम नगरीत, नागेश्वराच्या सानिध्यात. हा 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 हा. आणि हे फक्त कोकण मध्ये, फक्त कोकण मध्येच तुम्हाला अनुभवायला मिळणार. येस. आणि आता 50% ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आता इथं लोखंडाच्या शिड्या चालू झाल्यात. आणि आता नवीन शिड्या टाकलेल्या आहेत भाविकांना जाण्यासाठी सोपी मार्ग व्हावं म्हणून, कारण इथं पाण्याचा फ्लो भरपूर असतो जोरात. आत्ता तर काही नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये ही वॉटर क्रॉसिंग करणं फार अवघड असतं. काही मित्रमंडळी आमची वरती ऑलरेडी जाऊन पोहोचलेले पुढं पुढे. चला जाऊया पटापट. काय करू, जातोच आता एकदा हो नाही कुठं. खाली जातो. तर एक गुड्डे नाही, एक गुड्डे अजून आहे ना. मग एक घोट दे मला, जाऊ दे पुढं. कंट्रोल नाही होता. रोन्या कुठे चाललायस? अरे जायचंय वर अजून आपल्याला. तुमचं राहू दे ट्रेकिंग, मला आगायला झाले. आणि आता हा हा आणि आता मेन चढाई चालू झाली, कारण आतापर्यंत जे पण आम्ही आलो ना ते थोडंसं चढाई आणि थोडंसं सपाट रोड होता. पण आताची जी चढाई आहे ती मेन चढाई आहे. असं डायरेक्ट वरती चढण आहे आणि आपल्याला त्या तिकडे जायचं. तो जो सुळका दिसतोय त्या तिकडे जायचं आपल्याला. पण तिकडे जाण्यासाठी असा रोड नाही आहे सर, तर असा आहे. इकडून मग असा, मग असा असा चढत चढत आपल्याला मग तिकडे जायचं आहे. आणि आता जवळपास 60% ट्रेक आपला कंप्लीट झालाय. आणि तो बघा तिकडून दीपक आवाज देतोय. सो 60% आपला ट्रेक कंप्लीट झालाय आता. आणि आता मेन चढाई आहे, दमवणारी, थकवणारी. साधारण 9:15 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय सूर्य पण अगदी डोक्यावरती आलाय. सो ऊन भरपूर आहे. आपल्याला असं इकडून असं सरळ जायचं आहे. त्याच्यामधून मधून हे जे आपल्याला पाईप दिसत आहेत त्या पायऱ्या, त्यांच्या थ्रू असं करून त्या, आणि तिथं मध्ये दिसतात पाईप, ते छोटंसं एक झाड दिसतं त्याच्यात, त्या बाजून सरळ असं असं जाऊन कंप्लीट करायचं आहे. अजून किती वेळ लागेल? अजून आपल्याला पाऊण तास तरी अंदाजे नक्कीच लागेल. बापरे.
अजून आपल्याला त्या तिकडे जायचं आहे. आणि इथला सीन बघा कसा आहे. कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे इथं. जर तोल गेला तर डायरेक्ट खाली जाईल दरीमध्ये. आणि हा असा सह्याद्रीचा निसर्ग. दीपक ह्या साईडला हे आहे ना, तो किल्ला कुठला? हां, वासोटा फोर्ट आहे ना, तो या साईडला आहे. जो की हा मी समोर दाखवते ना, बरोबर सूर्याच्या खाली तिथं वासोटा फोर्ट आहे. आणि या साईडला नागेश्वरी आहे. म्हणजे ही जी पर्वतरांगा दिसते तुम्हाला, याच्या पलीकडे जर गेलात तर सातारा जिल्हा आहे. आणि इकडचा जो आहे भाग तो रत्नागिरी जिल्हा आहे. सो चला, आता थोडं जास्त चढ आहे, सो आपण पटकन जाऊया. आणि आता आमचा ड्रिंक ब्रेक झाला आहे पाणी वगैरे पिण्यासाठी. भरपूर दमलेले आहेत सगळे. आणि ऊन बरंच लागते दीपक आता. ऊन वगैरे भरपूर लागते. एनर्जी ड्रिंक बनवतो सगळं. आणि अजून आम्हाला तिकडं जायचं आहे. तिथून ते दिसताना जवळ दिसतंय, पण अजून भरपूर चालायचं आहे. नंदू हां इथं जायचं. त्या झाडाच्या इथं बघ ना, पाईप दिसतात ते असे असे असे. हां 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 तसं क्रॉस करून जायचं. बापरे, कॅमेरामध्ये तर दिसत नसेल, पण अजून बरंच वर आहे. तवाचा पोल बघ दिसतंय का? सावली बघून काय म्हण, काय करू बोलाय? तिथे बघ वानर, छोटा जबरदस्त फॉल आहे रे. श्रेयस थांब. जबरदस्त उंच आहे. खाली गेले की डायरेक्ट दरीचा. तू थांबला का रे? त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं बोलले गेले तर तिथं मग व्हॉइस ओव्हर द्यायचा. अच्छा, आवाज स्किप करून इकडनं व्हायचे. तो आवाज ऑफ करून टाकाय. ऐक, जबरदस्त आहे. थकवणारा चढ आहे दीपक हा. शेवटचा टप्पा आहे ना. शेवटचा टप्पा इज डेंजरस टप्पा. शेवटचा टप्पाच दमवतोय.
तू आता हा इथं चल. पोचलो. पोचलो गोसावी, जिंकलो. शेवटचा काही पल्ला. आणि आता मी येऊन पोचलोय नागेश्वरीच्या पीकला. आणि इथून दिसतोय तो त्या तिकडे वासोटा फोर्ट आहे, जो की सातारा जिल्ह्यामध्ये येतो. आणि नागेश्वर आहे, जो की इकडं आहे. बरोबर याच्या विरुद्ध दिशेला तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो, चिपळूण तालुक्यात. चिपळूण तालुका आहे ना रे की खेड तालुका वाटतं ना. आणि इथं पाटी दिलेली आहे, चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि इथं पण पाटी दिलेली आहे बांधणं. तो सांगतोय की वासोटा किल्ल्याला जाण्याचा मार्ग, जो की तुम्ही इकडून आलात खालून की इकडे गेलात की हा रोड वासोटा किल्ल्याला जातो आहे इकडून. आणि आपल्याला जायचं आहे आता नागेश्वरला, जो की या मार्गे असंच पुढे जायचं आहे. सो चला पटकन निघूया. जर तुम्हाला वासोटा किल्ल्याला जायचं असेल तर तुम्ही वासोटा किल्ल्याला सुद्धा जाऊ शकता. इथून नागेश्वर करून रस्ता चालू आहे की नाही हे मला नक्की माहीत नाही आहे, पण इकडं रस्ता आहे. आत्ता चालू असेल तर तुम्ही जाऊ शकता. नागेश्वर दर्शन करून वासोटा किल्ल्याला जाता येतं. इथून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे, चालत जाता येतं वरच्यावरती. सो जर तुम्ही प्लॅन करताय नागेश्वरला येण्याचा प्लस वासोटा किल्ला, तर तुम्ही हे ठिकाण चिपळूण जवळून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि चिपळूणमधून तुम्हाला थेट यायचं चोरवण्यामध्ये. आणि चोरवण्याचा जो पायथा आहे तिथून या किल्ला तर नाही आहे हा, या पीकला जे महादेवाचं मंदिर आहे नागेश्वर, इथे तुम्ही येऊ शकता. आणि मित्रांनो, माझा ना कॉन्फिडन्स लेवल आत्ता सध्या एकदम हायस्ट लेवलला आहे. कारण 6 ते 7 वर्षानंतर मी नागेश्वरला परत आलो आहे. आणि 6 ते 7 वर्षानंतरच मी एवढा मोठा उंच लांब ट्रेक केला. आणि मला वाटत नव्हतं ट्रेकच्या सुरुवातीला की मी एवढ्या इझिली वरती येईन एवढं माहीत होतं, पण एवढ्या इझिली लवकर वरती येईन असं वाटलं नव्हतं. पण मित्रांच्या मदतीने, त्यांच्या उत्साहाने आपण इथं पोचलेलो आहे. सो आता मंदिर फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आपण तिकडं जाऊया, दर्शन घेऊया. महादेवाचं मंदिर आहे, इथं पिंड आहे. सो त्याचं दर्शन घेऊया आणि थोडा वेळ इकडं बसूया, काहीतरी खाऊया पिऊया पाणी वगैरे, आणि मग आपण परतीच्या प्रवासाला चालू करूया. अभयारण्यात वनचर प्राणी आहेत आणि तरी कृपया भाविकांनी पर्यटकांनी वनवा लावू नये. म्हणजे इकडं बरेच जण येऊन जेवण वगैरे बनवतात वगैरे, तर त्यांच्यासाठी ती पाटी आहे की इकडं कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका, कारण वनवा पसरू शकतो. जंगल आहे आणि या जंगलामध्ये प्राणी आहेत, सो त्यांना त्रास होऊ नये म्हणून कुणी इथं वनवा वगैरे लावायचा नाही आहे. हा भगवा फडकताना बघितल्यावर ट्रेकिंग केलेला सगळा थकवा गायब झाला व शरीरात नवी ऊर्जा निर्माण झाली. येत आहेत.
संभाजी मोरे येथील ग्रामस्थ. स्वयंभू श्री नागेश्वर देवस्थान हे सह्याद्रीच्या माथ्यावर चोरवणे गावाच्या अगदी माथ्यावरच चोरवणे गाव आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या देवस्थानाची देखभाल केली जाते. शासनाच्या पर्यटन केंद्र शासनाचे म्हणून याच्यामध्ये नोंद आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्हा हा दोन्ही जिल्ह्याच्या बाँड्रीवरती आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त या देवस्थानाकडे येतात. या देवस्थानाची आख्यायिका ही खूप जुनी आहे. खूप अनेक वर्षापासून हे देवस्थान इथले शेतकरी बांधव शेतीनिमित्त आपले गुरं चारण्यासाठी जेव्हा यायचे असे एक की त्यांना हे माहीत पडलं. यानंतर त्या ग्रामस्थांनी इकडे लक्ष घातला आणि येथील ग्रामस्थांनी चोरवणे गावच्या ग्रामस्थांनी अपार मेहनत करून इकडे स्वखर्चाने श्रमदानाने हा रस्ता करतात. महाशिवरात्रीला इथे अलोट गर्दी असते. त्यानंतर श्रावणी सोमवारच्या निमित्त अगदी महिनाभर भाविक भक्त येत असतात. पूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात. ट्रेकर्स लोक अनेक येत असतात. चोरवणे गावच्या पायथ्याशी काही पर्यटकांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांनी केलेली आहे. काही म्हणजे देवस्थानाला आलात हे आपलं देवस्थान आहे, महाराष्ट्राचं देवस्थानाला आहे आणि हे स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान आहे. त्याबद्दल आला धन्यवाद. जय हिंद. थँक्यू. आलो जाऊयात. स्वयंभू नागेश्वराचे दर्शन झाल्यावर खालच्या बाजूस असलेल्या विहिरीकडे येऊन आम्ही पोटपूजा केली व इथून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. काठी दिसत नाही ना रे याच्यात? दिसतंय काठी दिसते? जरा वर करायला पाहिजे.